नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. महाचर्चेला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सलग 23-24 दिवस महाचर्चा केली. त्या महाचर्चेमध्ये एकंदरीत मतदान कशा पद्धतीनं प्रचार झाला, कोण कोण नेते आले, काय आले, कशा पद्धतीनं मतमोजणी झाली, त्यानंतर कोण कोण निवडून आले, अशी सविस्तर महाचर्चेतून आपण संपूर्ण माहिती आपल्या तालुका असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राला आपण दिलेली आहेच. मात्र आता पुन्हा एकदा सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तारीख आजच 4 वाजता निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे. एकंदरीत बघितलं तर 16 ते 21 तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची तारीख आहे. त्यानंतर दिनांक 22 रोजी अर्जाची छाननी आहे. दिनांक 27 पर्यंत अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. बहुतेक त्याच दिवशी चिन्ह सुद्धा वाटप आहे. त्यानंतर दिनांक 5 फेब्रुवारी 2026 ला मतदान आहे आणि दिनांक 7 फेब्रुवारी 2026 ला मतमोजणी आहे. एकंदरीत परिस्थिती बघितलं तर जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत, तर 18 पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. पहिल्यांदा जर बघितलं तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, जारबलवा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर संघ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर मुच्चंडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, बनाळे जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 पंचायत समितीचे गण आहेत. असे एकूण 18 गण आहेत आणि जिल्हा परिषदेचे एकूण 9 गट आहेत. जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढत झाली काही ठिकाणी. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट असेल, उबाटा असेल आणि काँग्रेस रासप असेल, ह्यांची युतीची चर्चा सध्या पुन्हा एकदा वेग घेतलेली आहे. त्यानंतर भाजप हा स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, कारण जत नगर परिषदेला भाजपनं या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे. त्यामुळं त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साह आहे. त्यामुळे हे सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवतील का, असं काय वाटतं तुम्हाला? जसं आजच निवडणूक विभागानं तातडीनं लगेच तारखा जाहीर करून एक नवीन जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना अगदी जोरदार उत्साह निर्माण झाला आहे. आता तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे जसं निवडणुकीत नगर परिषद निवडणुकीत जसं भाजपनं मुसंडी मारली एक प्रकारचं आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकलं की खरंच बाबा भाजप हा एकदम जोरदार मुसंडी घेतला. या पद्धतीने आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यामध्ये भाजप एकटा आणखीन बाकीचे सगळे पक्ष एकत्र येऊन लढण्याची शक्यता आहे. अजूनही तसं काय चर्चा किंवा तसं काय हे घडलेलं अजून काय दिसून येत नाहीये. जसं दिवस जवळ येत जातील त्या पद्धतीनं रचना होत जाईल असे अंदाज वाटतो. एकंदरीत माहोल काय वाटतोय आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा? नेमकं काय झालं की निवडणूक कधी जाहीर होते ह्यासाठी बऱ्याच चर्चा होत्या. त्यामुळं अनेक जण मतदारसंघात गेले, फिरले, लोकांच्या बैठक घेतल्या, त्यानंतर पुन्हा तारीख पुढे गेले. त्यामुळे काही लोक कंटाळले, त्यामुळे पुन्हा झोपले, परत गप बसले. त्यामुळे पुन्हा आता आजपासून जोरदार या ठिकाणी वेग घेतलेला आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं निवडणूक विभागाला जे कोर्टाने आदेश दिले होते त्या कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी ते 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्यावेत अशा प्रकारे कोर्टाचा आदेश होता सुरुवातीचा. त्यानंतर परत त्यामध्ये बदल झाला. कोर्टाचा निर्णय बदल झाल्यामुळे 7 तारखेपर्यंत गेलं होते. मुदतवाढ निवडणूक आयोगाला मिळालं. त्या पद्धतीने ते बदल होते. जसे बदल झाले त्याच पद्धतीनं उमेदवारांचे प्रचार यंत्रणा किंवा एकदमच ज्यावेळी सुरुवाती झाली होती तारीख जाहीर सगळ्यांचा उत्साह जोरात होता. त्या पद्धतीनं बऱ्याच उमेदवारांनी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून अगदी मैदानात उतरले होते. त्या पद्धतीने प्रचार सुद्धा केला, गाठीभेटी घेतल्या, प्रत्येक चौकात प्रत्येक वाडी वस्तीत त्यांनी भेटी सुद्धा घेतल्या. त्या पद्धतीने व्यूहरचना करतो. पण मध्यंतरी लगेच निवडणूक पुढे गेलेत असं समजल्यामुळे आधी परत गारडले, सगळे गारडले, थंडावले सगळे. त्यामुळं लगेच एवढे लवकर लगेच निर्णय घ्यायला नको सगळेच थांबले होते उमेदवार. परत आज अचानकच निवडणूक आयोगाने जाहीर केलं की असं ह्या निवडणूक प्रक्रिया आमच्या सुरू झालेली आहे. त्या पद्धतीने एकंदरीत बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुद्धा केवळ 7 दिवस या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. खरं पाहिजे तर हे दिवस जास्त द्यायला पाहिजे, कारण एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 15 ते 16 गाव आहेत. जर ह्याचा जर विचार केला तर एका दिवसामध्ये
कमीत कमी एका उमेदवाराला 2 ते 3 गावं करावं लागणार आहेत. बरोबर. कारण आज जर बघितलं तर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा मोठा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. मुच्चंडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा मोठा आहे. कारण या जिल्हा परिषद मतदार संघामध्ये फिरताना कारण गावं लांब असल्यामुळं उमेदवारांची मोठी दमछाक होणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं प्रचारासाठी जसं नगर परिषद निवडणुकीत प्रचारासाठी मुदत कमी ठेवण्यात आली होती, आता ज्या ज्या महानगरपालिका सुद्धा निवडणूक सुरू आहेत तिथं सुद्धा प्रचारासाठी मुदत कमीच आहे. त्या पद्धतीनं जशी पूर्वी महिनाभर जी निवडणूक प्रक्रिया चालू होती आता तसं काय दिसून येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती प्रचार जास्त होईल, युट्यूबवरती आमच्या होईल असं वाटतंय तुम्हाला? सोशल मीडियाला खरंच दिवस चांगले आले म्हणायला का हरकत नाहीये. कारण प्रसार माध्यम म्हणजे सध्या सोशल मीडिया झालेला आहे. या पद्धतीनं तातडीनं कमी दिवसात जास्त प्रचार कसा होईल, अगदी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तासाभरात बातमी आली पाहिजे असं उमेदवारांचं सुद्धा असतं. मत तयार झालेलं फोन येतात आमची बातमी आली. हो, लगेच त्या पद्धतीनं मत तयार झाले की बाबा तातडीने एखादी घटना घडली की लगेच तिथपर्यंत आम्हाला बातम्या पोहोचल्या पाहिजे असं त्यांचं उमेदवाराचं मत तयार झालेलं आहे. यामुळंच सोशल मीडियाला सध्या जास्त क्रेज निर्माण झालेली आहे. तर त्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. जसं तुम्ही म्हणला एका गावासाठी किंवा एका जिल्हा परिषद मतदारसंघात 10 ते 15 गाव आहेत. खरंच आहे ही परिस्थिती. 15, 16 जास्त 18 वगैरे गाव आहेत एका मतदारसंघात. तर त्या तिथल्या उमेदवारांना कव्हर करणं थोडंसं अवघड होणार आहे. प्रचार करता नाकी न होईल. त्यानंतर सोबत त्यांच्या जे सोबत जे कार्यकर्ते असतात प्रचारासाठी त्यांचं सुद्धा दमछाक होणार आहे खऱ्या अर्थानं. आणि याचं कारण असं आहे की जे राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत शेवटच्या अगदी टप्प्यात एबी फॉर्म देतात. त्यामुळे कुठल्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळणार किंवा कुणाला उमेदवार मिळणार हे शेवटपर्यंत कळत नाही. याचं कारण असं आहे की बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षांचं ते व्यूहरचना असते. व्यूहरचना आहे. त्यामुळं उमेदवारांना प्रचार करायला सुद्धा अवघड होत आहे. दुसऱ्या बाजूला आपण आता बाकीच्या महानगरपालिकेमध्ये जसं सुरू आहे शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न मिळायला काही जणांना पक्षाकडे संधी हुकली तर काही जणांना फॉर्मच भरले नाहीत ह्या तिकिटाच्या गडबडी. खरंय. त्यामुळं आणायची संधी काही जणांना लागली. यामुळे बरंच राज्यात तसं वादळ उठलं होतं की बिन याचं निवडून आलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर काही ठिकाणी एका उमेदवारानं तर ते एबी फॉर्मच खाऊन टाकले. म्हणजे अशाही घटना घडल्या आहेत. अशा घटना काही ठिकाणी एबी फॉर्म घेऊन जात असताना काही पक्षाच्या लोकांनी पाठीमागं मोटरसायकल लावले, त्यामुळे बरेच वादंग झाले. त्यामुळे एकंदरीत बघितलं तर आज सांगली महानगरपालिकेची निवडणुकीची पण रणधुमाळी सुरू आहे. मुंबईची सुरू आहे, नाशिक सुरू आहे, पुणे सुरू आहे. बऱ्याच जणांचं तिकडे लक्ष आहे. पण आता खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग आणि ग्रामीण ढंगात ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होतात तो मिनी मंत्रालय म्हणून आपण ज्याला ओळखतो ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे रणधुमाळी आजपासून सुरू या ठिकाणी झालेले आहे. एकंदरीत बघितलं तर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी रासपच्या बरोबर युती करून जत नगर परिषद निवडणूक लढवली. या ठिकाणी त्यांना 8 जागा मिळाल्या. तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे नेते आहेत माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी सुद्धा जोरदार लढत दिली होती. मात्र त्यांचे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले. काही उमेदवार अगदी थोडक्या मताने त्यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं निवडणुका लढवलेल्या नाहीत. त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळं जत नगर परिषदेमध्ये तुतारी शेवटपर्यंत वाजली नाही. त्यानंतर विशेष म्हणजे उबाटा गटाला सुद्धा 1 जागा दिली होती. मात्र थोडक्यात त्यांची जागा त्या ठिकाणी पराभव त्यांना पत्करावा लागला. तर या नगर परिषद निवडणुकीमध्ये विशेष जर मानला असेल तर शिवसेना शिंदे गटानं अगदी 8 ते 10 दिवसात त्यांनी पॅनल उभं केलं आणि त्यांनी सुद्धा जोरदार लढत दिली. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. मात्र लढत चांगल्या पद्धतीने दिली हे विशेष आहे. बरोबर. कारण आतापर्यंत जत तालुक्याच्या इतिहासामध्ये शिवसेनेचे पॅनल कधी लागलेले नाही. बरोबर. पण ते पॅनल या ठिकाणी लावण्यात आलं. नगराध्यक्ष पदासाठी सलीम गौंडी यांच्यासारखा एक तगडा उमेदवार या ठिकाणी उभा होता. मात्र त्यांचाही या ठिकाणी पराभव झालेला आहे. नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी भाजपच्या वतीने या ठिकाणी विजयी झालेले आहेत. उपनगराध्यक्ष विक्रम ताड झालेले आहेत. त्यामुळे आता नगर परिषदचा कारभार आता सुरू झालेला आहे. त्यामुळे आता आपण वळूया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये. काँग्रेस पक्षाच्या वतीनं यावेळेला परत एकदा रासप बरोबर त्यांची युती आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा गेल्या 8-10 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली आणि त्याचे जवळजवळ उमेदवार फायनल होण्याच्या मार्गावर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट
व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांची उमेदवारी सुद्धा चाचपणी सुरू आहे. बरोबर. त्यामुळे त्यांची युती काँग्रेसबरोबर होणार किंवा नाही याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तर भाजपकडे सध्या उमेदवारांची गर्दी जास्त आहे. बरोबर. त्यामध्ये जर बघितलं तर मुच्छिंडे असेल, शेगाव असेल, बनाळे असेल, त्यानंतर इकडं बिळूर असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे उमेदवारांना तिकीट देताना विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी डोकेदुखी त्यांची वाढणार आहे. त्यामुळे जर बघितलं तर नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळे यांच्या हॉस्पिटलकडे नूतन उमेदवारांच्या घिरट्या वाढलेल्या आहेत. आपण जाता येता बघतोय. त्यामुळे आमची शिफारस करा किंवा आम्हाला तिकीट द्या, आम्हाला उमेदवारी द्या. एकेका मतदारसंघात 3-3, 4-4 उमेदवार आहेत. त्यामुळं तिकीट वाटप करा त्यांची दमछाक होणार आहे. तर इकडे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी चाचपणी या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला, युती होणार किंवा स्वतंत्र लढतील सगळे? आता युती होण्यासंदर्भात आपण सध्या चर्चा करूया. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट किंवा सध्या जे शरद पवार गट आहे हे सध्या युती करण्याच्या बहुतेक प्रयत्न असल्याचं दिसतंय सचिन एकंदरीत. तशा प्रकारच्या 1-2 बैठका सुद्धा झाल्याच्या आम्हाला समजते. पण नेमकं त्याचा निर्णय काय झालेला आहे किंवा नाही झालेला ह्याचा अजून सुद्धा काय तात्पत्ता लागलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं निर्णय आता जे निवडणूक विभागाने जे जाहीर केले तारखा, त्यामुळे त्यांना आता निर्णय 100% काय येतील घ्यावं लागणार आहे त्यांना. 2 दिवसात जे काही निर्णय आहेत ते घ्यावं लागणार. ते घेतल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. कारण दिवस मोजके असल्यामुळं तातडीने निर्णय घेऊन युती करायचं किंवा न करायचा याचा निकाल काही दिवसातच लागेल. दुसऱ्या बाजूला आता तुम्ही म्हटला जसं भाजपचे आमदार आहेत सध्या, विद्यमान आमदार आपले गोपीचंद पडळकर, यांनी उमेदवारी चाचपणी करत असताना खऱ्या अर्थाने कसरत करावी लागणार आहे त्यांना. निवडून येणारा उमेदवाराला जास्त प्राधान्य दिलं जाईल आणि उमेदवाराच्या शक्यतो फेऱ्या जसं म्हणला तुम्ही डॉक्टर रवींद्र आरळे नगराध्यक्ष यांच्या गिरट्या वाढल्या थोडक्यात. तर त्यांच्या पायऱ्या जिजवण्याचं काम सुद्धा काही उमेदवार सुरू केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी शिफारस माझं होईल, माझं काम होईल 100%. बरेच जण अजून सध्या सांगत सुटलेले आहेत. पण नेमकं डॉक्टर रवींद्र आरळे आणखीन विद्यमान काही उमेदवारांच्या जे गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्यांचं जे झरेगाव आहे इकडे सुद्धा काही लोकांच्या घिरट्या सुरू झालेल्या आहेत. काही जणांतर गाड्या घेऊन गेल्याचं समजतंय. मला उमेदवारी मिळते आणि त्यामुळे मी आमच्या कार्यकर्त्यांनी ड्रोन कॅमेऱ्यावरती शूटिंग सुद्धा सोशल मीडियामध्ये पाठवलं. कार्यकर्त्या झरेला आमदारांच्या गावी गेल्याचं समजतंय. तो नेमकं उमेदवारी कोणाला मिळेल हा अजूनही गुलदस्ता आहे आणि त्यामुळं आजच्यापासून खऱ्या अर्थानं प्रक्रियेला गती येईल असे एक अंदाज दिसून येत आहे. एकंदरीत बघितलं तर जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे जत सांगली जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष आहे तो बऱ्यापैकी जत तालुका या ठिकाणी करू शकतोय. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील नेत्यांची सुद्धा जतवरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जिल्हा परिषदचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे सर्वच पक्ष या ठिकाणी लक्ष देण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजपासून या ठिकाणी निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे म्हणायला काही हरकत नाही. उद्यापासून जोरदार चर्चा या ठिकाणी रंगणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उमेदवार आता जोरात पुढे येताना दिसत आहेत. मीच उमेदवार आहे, मलाच लोकांचा पाठिंबा आहे, मी या पक्षातून उभा आहे, मी त्या पक्षातून उभा आहे, हे असं करत असताना यावेळेला काय अपक्षांची संख्या वाढेल काय असं वाटतंय का तुम्हाला? कारण जेणेकरून नगर परिषदेमध्ये अपक्ष संख्या फारच कमी झाली होती. पक्ष भरपूर होते नगर परिषदेमध्ये, त्यामुळं अपक्षांना संधी लागली त्यामध्ये. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अपक्षाची संख्या काय वाढणार नाही. यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे, एखाद्या ठिकाणी जनस्वराजचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता वाटते. अजूनही त्यांचा निर्णय झालेला नाही. संख जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये जे राजू सपकाळे म्हणून आहेत त्यांच्या पत्नीसाठी त्यांनी जे समितदादा कदम आहेत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे 3 ते 4 वेळा त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळं भाजप जनस्वराज युतीतून आम्हाला उमेदवारी मिळावी अशी जोरदार फिल्डिंग त्यांनी लावलेली आहे. त्यानंतर शक्यता सुद्धा आहे, अजूनही निर्णय झालेला आहे. कारण या निवडणूक विभागाच्या याच्यामुळं कधी निर्णय होईल त्यासाठी तुझं पेंडिंग होता. एखाद्या 1-2 दिवसात हा सुद्धा निर्णय होऊन जाईल. यामुळं यावेळी भाजप जनस्वराज हा सुद्धा इथे आपल्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर 2 राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाटा आणि काँग्रेस पक्षाची जर युती झाली तर संभाव्य उमेदवार आता चर्चेमध्ये आहेत. जे माजी सभापती आहेत तमनगौडा रवी पाटील हे जाडरबाबला जिल्हा परिषद मतदारसंघातून जोरदार इच्छुक आहेत.
त्यामुळे त्यांना तिकीट जर युती झाली तर त्यांना मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा युती जर नाही झाली तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं एकनाथ बंडगर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत. जर इकडे जर आपण दरीबडची मतदारसंघात जर बघितलं तर त्या ठिकाणी युती जर झाली तर आनंदराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरे जे अमोल कराडे म्हणून आहेत किंवा त्यांना मिळण्याची शक्यता, हे दोन प्रबळ उमेदवार त्या ठिकाणी महाविकास आघाडीतून इच्छुक आहेत. तर इकडं भाजपच्या वतीने जर बघितलं तर दरीबडची मतदारसंघामध्ये श्रीमंत तांबेमध्ये जे युवा नेते आहेत त्यांनी या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी त्यांनी यंत्रणा राबवलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सरदार पाटील या ठिकाणी पुन्हा तिथे इच्छुक आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळं त्यांच्या दोघांच्या मध्ये या ठिकाणी चुरस प्रचंड वाढलेले आहे. तर इकडे जर बघितलं तर बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दरीबडची मध्ये आणखीन एक मला बोलायचं आहे. दरीबडची मतदारसंघात खरंच एकदम निवडणुकी रंगणार होणार आहे. कारण अजून काही जण भाजपच्या प्रवेशात तयारीत असल्याचे आम्हाला समजते. अजूनही त्यांचा निर्णय झालेला आहे. त्यांचा निर्णय 2 दिवसात होईल. त्यामधून सुद्धा एखादा नवीन उमेदवार येण्याची शक्यता आहे असा एक अंदाज आहे. अजून निर्णय झालेला अजून काय समजत नाहीये. तर त्यानंतर जर आपण बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ बघितला तर त्या ठिकाणी सुनील पवार हे भाजपकडून त्या ठिकाणी जोरदार इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधात युती जर झाली तर माजी सभापती जे प्रकाश जमदडे जिल्हा बँकेचे संचालक आहेत ते त्यांच्या विरोधात इच्छुक आहेत. तर इकडे जर बघितलं तर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं नाथा पाटील इच्छुक आहेत. तर काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर जे खिलारे आहेत ते या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यामुळे बाकीच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अद्याप चाचपणी या ठिकाणी सुरू आहे. काय सांगता मला आणखीन एक आज आता तुम्ही जसं म्हणला तर नाथा पाटील इथं उभा राहा असं तुमचं म्हणता. तर त्या ठिकाणी आणखीन एक जे डॉक्टर खिलारे म्हणून आहेत काँग्रेसकडून तुम्ही म्हणताय, खऱ्या अर्थानं त्याचं अजून चलबिचल सुरू आहे. ते भाजपकडूनही त्यांचं नाव चर्चेत आहे सध्या. आपल्या काय अजून असं अधिकृत नाही, जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा संधी लागण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही आपण. कारण अजूनही बऱ्याच येणार जाण्याची गर्दी अजून सुरू आहे. काही जण इकडं काही जण इकडं, अजूनही धुरळा अजून उडलेला वर, अजून खाली बसायचं अजून काही नाव नाही. तर इकडं मुच्छंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघितलं तर जे कोळगिरीचे उद्योगपती आहेत राजाराम चमकेरे यांनी गेल्या 15-20 दिवसापासून या ठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. ते भाजपकडून स्वतः इच्छुक आहेत. भाजपकडून दुसरे जे इच्छुक आहेत रमेश देवर्षी, ते युवा नेते आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून त्या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. तर तिसरे इच्छुक जे आहेत युवा नेते आहेत शशिकांत पाटील. असे 3 उमेदवार भाजपकडून या ठिकाणी जोरदार त्यांनी फिल्डिंग लावलेले आहे. तर महाविकास आघाडी जी आहे त्यांची आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील इच्छुक आहेत, एकटे इच्छुक आहेत. त्यामुळे युती झाली किंवा नाही झाली तर ते उमेदवार इच्छुक असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं मुच्छंडीमध्ये जे माजी जिल्हा परिषद काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस युती जर झाली तर 100% रमेश पाटलांचं नाव सध्या चर्चेला आहे. जसं भाजपमध्ये जेवढी स्पर्धा आहे तेवढं खऱ्या अर्थानं इकडं स्पर्धा दिसून येत नाहीये. कारण बऱ्याच इच्छुकांची संख्या भाजपमध्ये वाढत आहे सध्या दिवसेंदिवस. त्यामुळे त्या मतदारसंघात खरी लढत ही आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडं बघितलं तर बिळूरमध्ये सुद्धा चुरस जास्त आहे. कारण महिला जे असल्यामुळं कोणत्या महिलेला त्या ठिकाणी संधी मिळेल हे सध्या सांगता येत नाही. त्यामुळे इकडे जर बघितलं तर डफळापूरला जे माजी सभापती आहेत आकाराम मासाळ यांच्या पत्नी त्या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडे अद्यापही उमेदवार सध्या चर्चेत नाही. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जोरदार चुरस या ठिकाणी रंगताना दिसणार आहे. त्यामुळे उद्यापासून चर्चेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. प्रशासन सुद्धा सज्ज झालेले आहे. यावेळेला पूर्ण प्रशासनाची जबाबदारी जे प्रांताधिकारी आहेत अजय कुमार नष्टे हे निवडणूक अधिकारी असणार आहेत. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी पुन्हा तहसीलदार या ठिकाणी प्रवीण धानोरकर असणार आहेत. प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आता उद्यापासून सतर्क राहणार आहे आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसात ती यंत्रणा सुद्धा सज्ज राहणार आहे. त्यामुळे इकडे जर बघितलं तर आजपासून दुपारपासूनच सर्वच पक्षाच्या कार्यालयामध्ये आज संध्याकाळी रात्री 10 पर्यंत गर्दी दिसत होती. त्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळं जो उमेदवार साम दाम दंड भेदचा वापर करेल त्याला या ठिकाणी तिकीट मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ही निवडणूक जोरात होणार आहे. थंडीचा जोर सुद्धा आता कमी झालेला आहे. त्यामुळे आता हळूहळू जिल्हा परिषद पंचमीची गरमी या ठिकाणी वाढणार आहे.
त्यामुळे आपलं लक्ष या निवडणुकीवर उद्यापासून राहणारच आहे. आपण दररोज जत तालुक्यामध्ये काय घडामोडी घडतात याची इत्थंभूत माहिती आपण महाचर्चेच्या निमित्तानं आपण देणारच आहोत. नगर परिषदच्या जशा महाचर्चा आपल्या रंगल्या, बरोबर. काही टीका टिप्पणी झाल्या, काही कमेंट्स आले, काय आले, तरी सुद्धा ज्या काही घटना आहेत कुठली काटछाट न करता आपण आमच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. ज्या जशा सभा होतील, सभेमध्ये इनफॅक्ट काय आहे, कुणाचा प्रचार कसा आहे, कोण उमेदवार कसा आहे, कुणाचा कसा जोर आहे, याची संपूर्ण माहिती आपण प्रेक्षकांच्या समोर या ठिकाणी आपण देणारच आहेत. आज पहिला भाग आहे. पहिला भाग महाचर्चेचा आपण आजपासून सुरुवात केलेला आहे. उद्यापासून आपण दररोज संध्याकाळी आपल्या प्रेक्षकांच्यासाठी संपूर्ण ही माहिती या ठिकाणी देणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.